मालिक थे, जिन्होंने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स से सिर्फ 2 साल 3 महीने में MSc और BSc की 8 साल की पढ़ाई पूरी की थी। कोलंबिया यूनिवर्सिटी से PhD, ग्रेट ब्रिटेन से बार एट लॉ, कोलंबिया यूनिवर्सिटी से डॉक्टर ऑफ लिटरेचर, लंदन से डॉक्टर ऑफ जूरिस्प्रूडेंस। महाराजा को इतनी ही पड़ी है आपकी, तो महल से आपके लिए विशेष जल की व्यवस्था कर दें। अच्छा, अब तो मैं ये पानी पीऊंगा ही। अरे राम 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 राम। मैं खामोश नहीं रहूंगा। अपने लिए, अपने अपनों के लिए, हर दबे कुचले भारतीय के लिए, अपने हक से वंचित स्त्री, पुरुष और बच्चों के लिए मैं अधिकार का एक धारदार हथियार बनकर वार करूंगा। हर गलत व्यवस्था के सौतेले व्यवहार का मैं अभी से प्रण लेता हूं। आज से मेरा संपूर्ण जीवन का प्रत्येक क्षण समर्पित होगा मनुष्य और मनुष्यता के लिए, समाज के बेहतर भविष्य के लिए, मानव अधिकार के लिए, भारत के लिए। माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। आज आहे 5 डिसेंबर, उद्या आहे 6 डिसेंबर, म्हणजे आपल्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन। आज 5 तारखेला आपण आलो आहे दादरमध्ये त्या महामानवाला नमन करायला, आणि तेथे काय तयारी केली आहे, महानगरपालिकेने काय तयारी केली आहे, ती सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आज मी ह्या व्हिडिओमध्ये करत आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण पूर्ण दादरमध्ये जाणार आहोत। चैत्यभूमीपासून ते शिवाजी पार्कपर्यंत किती अनुयायी आलेत, त्यांची कशी सोय केली आहे महापालिकेने, ती आपण सर्व बघणार आहोत। आणि तुम्हालाही जर व्हिडिओ बघून काही इन्क्वायरी करायची असेल, तीही मी ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। तर आजच्या दिवशी खूप खेड्यापाड्यातून, अमरावती, कोकणातून, खूप साऱ्या ठिकाणातून लोक 3-4 आधीच मुंबईमध्ये येतात। तर त्यांच्या राहण्याची सोय कशी केली जाते, त्यांच्या राहण्या पाण्याची, किंवा तिथे काही दुखापत वगैरे झाली तर चिकित्सालय वगैरे कसे आहे, ते सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहोत। तर चला आता जाऊया आपण पूर्ण दादरमध्ये फिरूया आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो चैत्यभूमीपासून ते शिवाजी पार्कपर्यंत कशी कशी सोय केलेली आहे ती। इथे तुम्हाला लसीकरण केंद्र, वैद्यकीय चिकित्सालय, स्त्रीरोग चिकित्सालय, सर्व प्रकारचे स्टॉल इथे तुम्हाला बघायला भेटतील। आज आहे 5 तारीख आणि आता वाजले 7:30। आणि जर तुम्ही जनसमुदाय बघत असाल, जो महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम करायला आलं आहे, त्यांची संख्या बघा की इथे लाईन आहे आणि इथून जनसंख्या येतच आहे। आणि हे भीम अनुयायी आता वाढतच जातील आणि पूर्ण रात्र आणि उद्या संध्याकाळपर्यंत इथे पूर्णपणे अनुयायांनी भरलेला असेल। तर इथे लाईनीमध्ये मध्ये उपक्रम पण असतात। तर काही लहान मुलं असले त्यांना वह्या वाटप, पेन्सिल वाटप, बॅग वाटप सर्व या लाईनीमध्येच केलं जातं। पूर्ण लाईनीमध्ये शिस्त बघा तुम्ही की सर्व एकच लाईन करून जात आहेत, कोणीही आधीमध्ये असं शिरत नाही, कारण की आजच्या दिवशी सर्वांनाच या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना द्यायची असते, म्हणून सर्व शिस्तीत एका लाईनीत चालत असतं। हे उद्यापर्यंत असंच शिस्तीत लाईनीत पूर्णपणे ते पार पाडतात। समोर आहे आपल्या चैत्यभूमी। आपण आता चैत्यभूमीच्या फ्रंट गेटला आहे आणि इथे सिक्युरिटी बघा तुम्ही, कोणालाच मधून सोडत नाही आहेत। आता आपण चाललो आहे शिवाजी पार्कात, कारण की जे भीमय अनुयायी 2-3 दिवस आधी येतात त्यांची सोय शिवाजी पार्कात केलेली असते। आता ती तुम्हाला पूर्णपणे दाखवतो की कशी सोय केलेली आहे ती। आता आपण शिवाजी पार्कात एंटर केलं आहे।
आणि जर इथे बघत असाल तर पूर्ण असा मीडिया सेंटर, पोलिसांचे सुरक्षा रक्षक आणि इथे सर्वांची अशी टेंट बांधून सोय केलेली असते. इथे हे 2, 3, 4 दिवसांपासून सर्व इथे राहतात, तर चांगली सोय केलेली असते यांची इथे राहण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. हा आहे गेट नंबर 1 म्हणजे एक टेंट आहे. इथे आहे टेंट नंबर 2 आणि हा खूप मोठा असतो. आणि याच्यासमोरच तुम्हाला सर्व चिकित्सालय भेटणार की इथे टेंटमध्ये कोणाला काही झालं तर इथे तुम्हाला डॉक्टर्स उपलब्ध असतात. समोर व्हॅन आहे आणि ज्याला काही इथे त्रास आहे तो इथे चेकअप केला जातो आणि त्वरित त्यावर उपाय केला जातो. हे इमर्जन्सीसाठी ICU ॲम्ब्युलन्स 1, 2, 3, 4 अजून येतील. म्हणजे उद्यापर्यंत इथे सर्व सोय महापालिकेने आणि सरकारने केलेली असते. आणि जर तुम्ही लांबपर्यंत बघत असाल तर पूर्ण सर्व भीमा अनुयायी या दिवसासाठी आलेले असतात आणि खूप लांबून आलेले असतात, खूप प्रवास करून आलेले असतात. आणि इथे असे विविध प्रकारचे उपक्रम आजच्या दिवशी इथे ठरवले जातात. तिथे जसे टेंट झाले पाठीमागे, तिथे जशी अशी बसण्याची सोय केली आहे सर्वांना मॅट टाकून. तर अशा प्रकारे सर्व खाली बसून आराम करतात, कारण की उद्या दर्शन घ्यायचं आहे बाबांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना कोटी कोटी प्रणाम करायचे आहेत, म्हणून सर्व अशा प्रकारे इथे आता रात्र काढतील, त्याच्यानंतर लाईन लावतील आणि सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतील. समोर आता भारताचे संविधान याच्यावरती एक स्टोरी लाईन अप असं नाटक ठेवलं, ते आता तुम्हाला दाखवतो. लिखते जिन्होंने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स से सिर्फ 2 साल 3 महीने में MSc और DSc की 8 साल की पढ़ाई पूरी की. कोलंबिया यूनिवर्सिटी से PhD, ग्रेट ब्रिटेन से बार एट लॉ, कोलंबिया यूनिवर्सिटी से डॉक्टर ऑफ लिटरेचर, लंदन से डॉक्टर ऑफ ज्यूरिस्प्रूडेंस की डिग्री प्राप्त की. वे थे डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर, अपने सबके बाबा साहेब. तिरस्कारों, वेदनाओं का जहरीला दंश झेलने वाले संविधान शिल्पी बाबा साहेब ने स्वयं भुगती थी मनुष्य के पशु होने की पीड़ा. इसीलिए जब संविधान अस्तित्व में आया तो आम आदमी ने उसमें स्वयं को अछूत नहीं. सुनो, मुझे एक गिलास पानी देना. अरे भाई सुनो, मैं कुछ कह रहा हूँ, सुनाई नहीं देता क्या? हाँ सुन रहे हैं, पर क्या है ना कि आपके लिए यह पानी नहीं है. तो बाहर वो मटका किसके लिए रखा है? वो आप जैसों को छोड़कर सबके लिए है. तुम यहाँ से पानी नहीं पी सकते. क्यों? ये भी तुम्हारे ईश्वर ने कहा है. हाँ, आप अच्छे से समझ लो, ये पानी आपके लिए नहीं है. मैं महाराजा से इसकी शिकायत करूंगा. अरे कर लीजिए, महाराजा को इतनी ही पड़ी है आपकी, तो महल से आपके लिए विशेष जल की व्यवस्था कर दे. अच्छा, अब तो मैं ये पानी पीऊंगा ही. अरे राम 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 राम, तुम्हारे राम ने तो शबरी के झूठे बेर खाने से परहेज नहीं किया, और तुम पानी की जात तय करते हो. लो, मैंने तो मटका छू लिया और उससे पानी भी पी लिया. अब अरे आप तो ब्राह्मण है ना, आपको इतना तो ज्ञान होगा ही कि अशुद्ध जल को शुद्ध कैसे करते हैं. नहीं मालूम? मैं बताऊं. अमेध्या शवा चंडाला मध्या मां संधि दूषिता. महाराज, कभी वृद्धा हरित स्मृति भी पढ़ लिया कीजिए. अरे इसे तो संस्कृत का ज्ञान है. वृद्धा स्मृति, बाप रे बाप, इससे तो बहस करना ही बेकार है पंडित जी.
बाबा, ये तुम्हारे होटल में क्या धांधली चल रही है? कैसी धांधली तिगरा? अच्छा, क्या तुमने इस पासी होटल में एक अछूत को नहीं रुकवाया? तुमको मालूम है ना कि इस बस्ती में ये सब नहीं चलता। कि पारसी समाज की इज्जत का अरे कुछ तो ख्याल रखो। उसको बाहर निकालो, बाहर निकालो। ये कैसा शोर हो रहा है? बाहर निकालो। अच्छा, तो आप श्रीमान ठहरे हैं यहाँ पर तुम्हारी हिम्मत कैसे हुई एक पारसी का नाम रखने की और यहाँ कमरा लेने की? हम जानते हैं तुम नीच जाति के हो। सुनो मिस्टर, ये पारसी लॉज है और नियम के हिसाब से तुम जैसे अछूत यहाँ नहीं रह सकते। उसको बाहर निकालो। बाहर निकालो। दिकरा, सीधे सीधे बताओ, कब लॉज खाली कर रहे हो? बस मुझे 1 हफ्ते की मोहलत दे दीजिए, तब तक मैं कोई दूसरी जगह ढूंढ लेता हूँ। बिल्कुल नहीं, आज की रात इस जगह को छोड़ देना, वरना तुझे चलने फिरने के लायक नहीं छोड़ेंगे हम, समझे? समझ गया ना तू अच्छे से? हम जानते हैं तुम नीच जाति के हो। तुम यहाँ से पानी नहीं पी सकते। तुम जैसे अछूत यहाँ नहीं रह सकते। वरना तुझे चलने फिरने के लायक नहीं छोड़ेंगे हम, समझे? उसको बाहर निकालो। पशु से पशुतर जीवन जीना, हर क्षण अछूत होने की वेदना झेलना, इतना पढ़ा लिखा होकर भी अपमान पे अपमान के कड़वे घूंट पीना। भीमराव, क्या तुम अत्याचार के विरोध में केवल श्लोक ही सुनाते रहोगे? केवल होटलों से हमेशा बाहर ही निकाले जाते रहोगे? क्या बचपन से आज तक जो झेला है आगे भी झेलते रहोगे? भीमराव, जुल्म करने से बड़ा पाप है जुल्म सहना। नहीं, मैं खामोश नहीं रहूंगा। अपने लिए, अपने अपनों के लिए, हर दबे कुचले भारतीय के लिए, अपने हक से वंचित स्त्री, पुरुष और बच्चों के लिए मैं अधिकार का एक धारदार हथियार बनकर वार करूंगा। हर गलत व्यवस्था के सौतेले व्यवहार का मैं अभी से प्रण लेता हूं। आज से मेरा संपूर्ण जीवन का प्रत्येक क्षण समर्पित होगा मनुष्य और मनुष्यता के लिए, समाज के बेहतर भविष्य के लिए, मानव अधिकार के लिए, भारत के लिए। देखिए बापू, वर्किंग कमेटी ने जिन्ना साहब की ग्रुपिंग की तजवीज़ के खिलाफ एक रेजोल्यूशन पास किया है। हम ऐसी किसी भी भारी मांग को ठुकराते हैं जो हिंदुस्तान की तहजीब को बांटने की वजह बने। आजाद, हम अपने देश का बंटवारा कभी कबूल नहीं कर सकते। अंग्रेजों ने चाहे हमारे साथ कुछ भी किया हो, उन्हें अब यहाँ से शांति के साथ चले जाना चाहिए। उनके कैबिनेट मिशन ने अपना काम पूरा कर लिया है और अब उन्हें जल्दी है कि वो हमारी छाती से उतरे और जाएं। अब ये हम पर है कि कैसे हम इस दुखी अभागी मातृभूमि को सुखी, समृद्ध और भाग्यशाली बनाएं। कुल मिलाकर संविधान मिशन असफल हो गया था, मगर कैबिनेट मिशन खाली हाथ वापस भी नहीं जाना चाहता था। इसीलिए फिर एक बार देश के बड़े नेताओं से मिलने और फिर से बातचीत के जरिए हल निकालने का सिलसिला शुरू हुआ और 1 महीने की कड़ी मेहनत और मशक्कत के बाद 16 जून को एक और प्रस्ताव सामने आया। इस प्रस्ताव में और दूसरे मसलों पर सहमति न बनने की सूरत में पार्टीशन का भी एक रास्ता सुझाया गया।
देश की राजनीति में हलचल तेज होती जा रही थी। वैसे गांधी जी जिस जनता की खुशहाली की फिक्र कर रहे थे, उस खुशहाली के संविधान को मानस में लिखने का काम बहुत पहले ही शुरू हो चुका था। बस उसका कोरे कागज में उतरना शेष था। इस महाग्रंथ को प्रारंभ करने वाले थे युग प्रवर्तक, संविधान निर्माता, वे जो 64 विषयों के मास्टर थे, वे जो 9 भाषाओं के जानकार थे, वे जो 32 डिग्रियों के मालिक। मेरे मित्र डॉक्टर जयकर और श्यामा प्रसाद मुखर्जी ने जो मुद्दा उठाया है, उससे यही निष्कर्ष निकलता है कि मुस्लिम लीग की गैर हाजिरी में इस संकल्प पर आगे निकलना ठीक नहीं होगा। लेकिन महोदय, मुझे इस महान देश के सामाजिक, राजनीतिक और आर्थिक ढांचे के भावी विकास और अंतिम आकृति के बारे में लेश मात्र भी संदेह नहीं है। मैं मानता हूं, आज हम राजनीतिक, सामाजिक और आर्थिक नजरिए से बटे हुए हैं। हम लड़ाकू खेमों का एक समूह है और मैं तो ये भी मानने को तैयार हूं कि मैं भी उनमें से एक हूं। लेकिन महोदय, तब भी मैं पूरी तरह आश्वस्त हूं कि समय और हालात ठीक हों तो इस देश को एक होने से कोई नहीं रोक सकता। मैं निसंकोच कह सकता हूं कि जब मुस्लिम लीग से मुसलमानों का मोह भंग होगा तो उन्हें खुद समझ आ जाएगा कि अखंड भारत ही उनके लिए बेहतर है। माफ कीजिए, इन घुटनों की तकलीफ से मैं खुद आपसे मिलने ना आ सका। आइए, बैठिए। जी जरूर। और हाँ डॉक्टर साहब, अपने घुटनों को जल्दी ठीक कर लीजिए। अभी तो आपको देश का बहुत भारी भार उठाना है। भार ही तो उठाता रहा हूं राजकुमारी साहिबा। अछूत होने की वेदना का भार, तिरस्कार का, अपमान का भार, अपने ही देश में अपरिचित होने का भार। राजकुमारी साहिबा, जब मैं लंदन अपनी पीएचडी की थीसिस पूरी करने के लिए गया था, मेरे पास इतना पैसा नहीं होता कि मैं सवारी करके लाइब्रेरी जा सकूं, किसी होटल में खा सकूं, कहीं सैर सपाटे के लिए जा सकूं। इसीलिए सुबह लाइब्रेरी खुलते ही वहां पहुंच जाया करता। अधिकार नहीं साहब, हमारी हिफाजत कीजिए, खुदा के लिए हमें बचा लीजिए। साहब, इन मासूम बच्चों को क्या मालूम हिंदुस्तान और पाकिस्तान के बारे में। मेरी बीवी और मेरे इन बूढ़े माँ बाप क्या किसी का कत्ल कर सकते हैं? चाहे तो आप मुझे इनके हवाले कर दें। तुम शांत हो जाओ, कोई कुछ नहीं करेगा। और तुम लोग सुन लो, ये मेरी पनाह में आए हैं, डॉक्टर भीमराव अंबेडकर की पनाह में। और मेरे होते हुए इनका तो क्या, किसी का भी तुम बाल बांका नहीं कर सकते। मेरा नाम सुना है ना, भारत का कानून मंत्री डॉक्टर अंबेडकर। मैं तुम्हें आदेश देता हूं, तुम सब यहां से तुरंत निकल जाओ और इंसान बनने की कोशिश करो। यदि इसे अभी न संभाला गया तो बार बार धर्म की आग ठंडी होगी और बार बार फिर से दहक उठेगी। विचारों की जंग में हथियारों को हारना होगा सोहनलाल, हथियारों को हारना होगा। आखिर ब्रिटिश हुकूमत ने अपनी आंख झंडा पेश करने जा रहा हूं, ऐसा परचम जो हमारी मेहनत, हमारी तरक्की, हमारे समर्पण को परिलक्षित करेगा। बहुत से बदलाव के बाद आज जो फ्लैग मैं आपके सामने रखने जा रहा हूं वो क्षितिज है और जिसमें सबसे ऊपर
केसरिया रंग है जो देश की शक्ति और साहस का प्रतीक है। बीच में सफेद पट्टी अशोक चक्र के शांति और सत्य का प्रतीक है और निचली हरी पट्टी उर्वरता, वृद्धि और भूमि की पवित्रता को दर्शाती है। देश की ज्ञात अज्ञात शहीदों की गौरव गाथा सुनाता हमारा राष्ट्रीय ध्वज कुछ ऐसा है। और अंततः 15 अगस्त 1947 नाटक खूपच चांगलं आहे मित्रांनो आणि सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कसं होतं आणि त्यांनी संविधान कसं लिहिलं, कोणत्या परिस्थितीत लिहिलं, सर्व त्यामध्ये दाखवत आहेत आणि खूप छान आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की पुढे कशी सोय केलेली आहे ती. सर्वांना सविनय जय भीम. आणि आपल्या महामानवाचं कर्तव्य केवढं मोठं होतं हे मी तोंडाने सांगत नाही, तुम्हाला आता दाखवतो केवढं मोठं. तर हे आहे आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महान कर्तृत्व आणि याची नोंद जगानेही घेतली आहे आणि शब्दाने सांगू शकत नाही, पण तुम्ही ही जी गर्दी बघताय, जो अथंग जनसागर बघताय, भीम अनुयायी बघताय, ते फक्त या एका माणसासाठी म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम देण्यासाठी ही सर्व जनता इथे आलेली आहे. समोर आहे BMC तर्फे अन्नदान वाटप कक्ष. आपण तिथे जाऊन बघूया की कसं भेटतंय ते अन्नदान. असं आपल्याला BMC कडनं हे ब्रह्मदान भेटलेलं आहे, जेवण भेटलेलं आहे. समोर तिथे छान असं नाटक चाललं आहे आणि माझ्या हातात आहे आता हे 2 पॅकेट्स जेवणाचे. आणि आता आपण जागा बघूया, कुठेतरी बसूया आणि मस्तपैकी खाऊया. आता मी बसलो आहे आणि एक थोडा आसरा घेतला आहे कारण की खूप भूक लागलेली. कामावरनं डायरेक्ट इथे मी आलेलो, पण इथे खूप छान व्यवस्था केलेली आहे भीमांसाठी. आणि इथे बघू शकता की माझ्याकडे आहे, मला 2 कंटेनर भेटलेत, एक घरी घेऊन जातो आणि आता जरा आस्वाद घेतो आपल्या. पुलाव आहे आणि मस्त छान वाटतंय, खायलाही खूप छान असेल. आणि हे सर्व इथे आलेल्या भीमा अनुयायांना भेटत आहे, BMC तर्फे आहे आणि खूप छान व्यवस्था केलेली आहे BMC. ह्यावेळी थोडं चेंजेस केलं आहे कारण की समोरून येतो आहे ते दादर स्टेशन आहे आणि सर्व जनसमुदाय समोरून येतो आहे. आणि ह्यावेळी जे स्टॉल लागतात ते यावेळी प्रॉपर स्टॉल लावलेले, तसे टेंट लावून आणि खूप चांगली सोय केलेली आहे यावेळी महापालिकेने. इथे जर बघत असाल तर प्रत्येक तुम्हाला बुक स्टॉल भेटेल, फ्रेम्स भेटतील, किचन भेटतील, सर्व स्टॉल्स तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत यावर्षी. आणि खूप छान सोय केली, म्हणजे दरवर्षी मी येतो पण दरवर्षीपेक्षा काही वेगळं आणि खूप छान. मी कोणालाच त्रास नाही. इथे तुम्हाला सर्व मूर्तीच बघायला भेटतील, पितळेच्या भेटतील, काचेच्या भेटतील. खूप छान अशा पितळेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या स्टॅच्यू, मूर्ती इथे प्रकाशित केल्यात आणि खूप छान आहेत. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर समोर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. तिथे स्टॉल लावत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या फ्रेम आहेत आणि खूप छान वाटतं. तुम्हाला हव्या असतील, तुम्हाला न्यायच्या असतील तर तुम्ही इथून त्या घेऊ शकता. ह्यावेळी फ्रेम्स खूप छान छान आलेत.
यावर्षी ही फ्रेम जास्तच युनिक वाटली आणि मला खूप आवडली आहे ती फ्रेम. इथे पितळेच्या छोट्या मूर्त्याही आहेत आणि खूप छान आहेत. आज तुम्हाला जेवढं दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे, जेवढं मला जाता येईल आणि तुमच्यापर्यंत जेवढं पोचता येईल, कारण की आता जनअनुयायी यायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि मला जमेल तेवढं मी तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. यावेळी स्टॉल सेक्शन खूप मोठं आहे, तुम्ही बघत असाल, कारण की मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो आहे. तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला असेल तर मी 6 डिसेंबरला किंवा 5 डिसेंबरला आलो तर जे खेड्यागावात नाही येतात कलाकार त्यांना बघायला नक्कीच जातो आणि आता पण आपण त्यांचा शोध घेतो आहे. तर आता मला ऐकायला येतं आहे, तर तिथं समोर चालू आहे, तर लाईट कमी आहे पण आपण ऐकायला तिथे जाऊयाच, कारण की खूप छान वाटतं ते ऐकायला. जर का नजरेला नजर भिडली तर विंटाळ विंटाळ होत होता, जर का अंगावर चुकून सावली पडली तर विंटाळ विंटाळ होत होता, जर का चुकून मंदिराची पायरी येतली तर विंटाळ विंटाळ होत होता. पण त्या दलित डॉक्टराने इलाज केला, आता विंटाळ कोठे गेला. त्या दलित न्यायाधीशाने न्याय दिला, आता विंटाळ कोठे गेला. आणि भीमराव तुमचा जावाई